पूजा. तर काय चाललं होतं? समय सारखे किती अर्थ सांगितले? 11. कोणते 11 सांगितले? आणि समय नावाचा ग्रंथ. आणि परत पुढं काय सांगितलं? शुद्धात्मा. मग अशा रीतीने हे काय आहे की 11 अर्थ आहे. त्यात प्रयोजन काय आहे? आपल्याला शुद्ध आत्म्याचंच फक्त प्रयोजन आहे. शुद्ध आत्मा सोडून मला काहीच प्रयोजन होत नाही. आपल्याला किती किती प्रयोजन असतात. बाजारात गेलो तर दागिने घ्यायचे, कपडे घ्यायचे, काय नको असलेलं सगळं प्रयोजन करतो. आणि त्यामुळेच आपण काय होतो? दुर्दशेला प्राप्त होतो. मग आता एकच प्रयोजन नक्की करायचं. आपली एंगेजमेंट आहे. कुणाशी नक्की करायचं आहे? माझ्या कारण परमात्म्याशी माझं नक्की करायचं आहे. आणि कारण परमात्मा सोडून मला बाहेरचं काहीच उपयोगी नाही. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण बाहेर भरकटत जाणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणी मी जीव आहे. चालणार केला का प्रयोग? जेवताना मी जेवणारा नाही, अंशन स्वभावी आहे. खाणारा नाही, चालणारा आहे. असा आपण केला का प्रयोग? कोणी? सिद्धम कोणच नाही. इथं आता हे वीरकुमारा त्या. तर आपण काय केलं की मी जाणणारा आहे. जाणणं सोडून माझं दुसरं काहीच प्रयोजन होत नाही. तर हे जर आपल्याला समजलं तर आपण काय होऊ शकतो? मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. म्हणून एका वंदितूमध्ये काय झालं? किती गाथा आल्या? 415 गाथा आल्या. गाथा काय सांगितलं? गाण्याचा हा म्हणजे प्रकार. तर अशा रीतीने आमच्या ज्ञान स्वरूपाचं हे गाणं चाललंय. बघा, बाहेरच्या सिनेमातलं एखादं गाणं आवडलं तर जाता येता सारखं गुणगुणत असतो. त्या लहान मुलाला खाऊ घालताना पण तसली गाणी म्हणायची. आणि मोठं झाल्यावर ते पण बिघडलेलं असतं. मग त्याऐवजी जर आम्ही धर्मातलं हे गाथा गाण्याचा प्रकार हा म्हणजे प्रकार हे जर आम्ही समजलं, मुलं पण तेच ऐकवतात मग बायकांना. तर हे जर आम्हाला समजलं तर आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. हे समजलं नाही तर आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून काय सांगितलं? परमात्म प्रकाश श्लोकांना दोहा म्हटलं. दोहा म्हणजे दोहन क्रिया. त्या म्हशीला काय करत असतो? पिळून पिळून काढून काय करतो? त्यातनं पाणी दूध काढतो. मग तिथं जसं त्याला दोहन क्रिया म्हटलं तसं एकेका ग्रंथात एकेका गाथेमध्ये पुढच्या टीकेचं काय असतं? सार सांगितलेला असतो. म्हणून त्याला दोहा म्हटला. मग अशा पद्धतीने की दोहा शब्द कसा आहे की श्लोकाचाच वाचक आहे पण अर्थ थोडासा वेगळा आहे. आणि गाथाचा अर्थ काय आहे? थोडा बदलला. म्हणून आपल्याला इथं गाथा म्हणा, दोहा म्हणा, तर हे सगळे काय आहेत? आमच्या जीवाचं गाणं आहे, भजन आहे. आणि हे आम्हाला समजलं तर आम्ही बाहेरच्या सिनेमातल्या गाण्यांकडे आकृष्ट होणार नाही. आता कोणतं गाणं प्रचलित आहे? सुद्धात्मा. बाहेरचं गाणं विचारायला लागले. तर आम्हाला ही सगळी बाहेरचीच परिचयाची असतात. म्हणून आम्हाला एकच गाणं शिकायचं आहे, समय सारखी अद्भुत महिमा. ही समय सारखी अद्भुत महिमा आम्हाला समजली तर बाहेरची सगळी चुकीची महिमा संपली. आणि आपल्याला आपली महिमा आली तर बाहेर आपण कुणाकडे पण आकृष्ट होत नाही. किती अनादी कालापासून आम्ही करू नये ते सगळं केलं, बघू नये ते बघितलं, भोगू नये ते भोगलं. आणि यामुळेच आमचं जीवन काय झालंय? बर्बाद झालंय. तर आपण कसं की सगळे बाहेर जागा नाही. तर
आपल्याला स्वतःच्या ज्ञान दर्शन स्वरूपाची रुची झाली तर आपण हे सगळं बाहेरचं काय झालं रुची करणं सहज समजा. किती भाव आपले गेलेत वाया बाहेरच्या भोगाच्या रुचीसाठी, किती भाव वाया गेले. 1 2 अनंत भाव गेलेत. अनंत म्हणजे किती? इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. अनंतात अनंत घातले तरी अनंतच, अनंतातनं अनंत काढले तरी अनंत. म्हणजे इतके अनंत भाव आमचे कशासाठी गेले? ह्या विभाव परिणतीसाठी वाया गेले. आणि हा भाव पण आपला कुठे चाललाय बघ, कुठं तरी येतो धर्माकडे, परंतु थोडी रुची लागायला बघते तोपर्यंत घरातले काय म्हणतात, तुला काही जमत असतं का, तू आपलं संसार मुलं बाळ हेच कर. म्हणजे असं सांगितलं काय झालं आपल्याला, कशाची रुची झाली? विभाव परिणतीची रुची झाली. परत परत आम्ही काय केलं, विभावातच अडकलो. बघा की आम्हाला प्रत्येक क्षणी आमच्या आत्म्याचीच रुची पाहिजे, आणि आत्म्याची रुची झाली तर बाहेरची खोटी रुची सहजच संपली. म्हणून एक मी जाणणारा आहे अशी आपण जाणीव केली तर आपल्याला दुःख नाही. आणि ही जाणीव सोडून काय म्हणतो, बाहेरचंच आपल्याला बरं वाटतं. बघा शिबिरात 6 दिवस 5 दिवस राहायचं म्हटलं तर संकट वाटतंय, आणि बाहेर ट्रिपला गेलो तर काय 15 दिवस कसे गेले समजले. म्हणजे हे सगळं काय चालले, कशाची रुची चालली आहे? भोगाची. म्हणून काय म्हणतात भजनामध्ये सहजानंद, भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको, तन जन चमन खजाने, साथी न हो मनोहर, एक धर्म हानि तुझो, होगा सहाय हमको, भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण, कर्मों ने घेरा हमको. भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको. भोगच आम्हाला भोगत असतात. इतकं घरामध्ये फर्निचर केलंय, ते पुसायचं झाडायचं दिवसभर त्यातच वेळ चाललाय, 2 मिनिटं पण त्याच्यावर बसायला सवड नाही. भोगोने भोगा हमको, इन भोग ही के कारण. आणि ह्या भोगामुळेच काय आहे, कर्मोने घेरा हमको. आणि त्याच्यामुळेच आम्ही कर्मांकडनं काय होतो, घेरले जातो. म्हणून तन जन चमन खजाने. तन म्हणजे शरीर, जन म्हणजे लोक, चमन म्हणजे हौसे मौजेच्या वस्तू, खजाने म्हणजे खजिने, साथी न हो मनोहर. सहजानंदचं दुसरं नाव काय होतं, मनोहर. आणि ते स्वतःला उद्देशून म्हणतात, हे तुझं काही साथी नाही. एक धर्म हा ही तुझो. एक धर्मच काय आहे, हिताला कारण आहे, आणि होगा सहाय्य हमको. आणि तेच आम्हाला काय आहे, धर्मच आम्हाला आनंदासाठी सहाय्यभूत आहे. मग बघा धर्म म्हणजे वस्तू स्वभाव धर्म. वस्तूचा स्वभाव धर्म आहे, जीवाचा स्वभाव काय आहे, ज्ञानदर्शन, जाणणं आणि पाहणं. आणि तोच आमचा स्वभाव आम्हाला आनंदासाठी उपयोगी आहे. आणि ते सोडून आम्ही पूजा केली, भक्ती केली, दान दिलं, सगळं केलं, पण हा मी चिदानंद म्हणून जाणलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणून स्वतःला जाणलं तरच सगळं उपयोगी आहे, स्वतःला जाणलं नाही तर काहीच उपयोग नाही आहे. म्हणून आम्हाला लक्षात घ्यायचंय, एक धर्म हा ही तुझो, होगा सहाय्य हमको. हा धर्मच आम्हाला हिताला कारण आहे, तोच आम्हाला आनंदासाठी सहाय्यभूत आहे. धर्म सोडून आम्हाला बाहेरचं काहीच सहाय्यभूत नाही. बघा की अकबर आणि बिरबल त्यांच्यात प्रश्नोत्तर चालले
तर त्याने काय सांगितलं, मला 7 दिवसाचा अवधी द्या आणि मी तुम्हाला नंतर ह्याचं उत्तर देईन. आणि असं सांगितल्यावर त्यांनी पहिल्यांदा चांभाराकडे जाऊन 2 जोडे तयार केले आणि त्या जोड्यांना अगदी त्यांनी सांगितलं रत्न माणकं हिऱ्याने सजवलं आणि इतकं चांगलं सजवलं आणि काय केलं, एक त्यातलं मशिदीत टाकलं आणि एक स्वतःजवळ ठेवलं. आणि सगळे तिथं मशिदीत सकाळी गेल्यावर म्हणतात बहुतेक अल्ला येऊन गेलाय. असं एवढं आपल्या इथं कोण वापरणार आहे, अल्लाचाच जोडा दिसतोय म्हणून सगळे त्याला घेतात, चुंबन देतात किंवा नमस्कार करतात. आणि हे कुठं गेलं, अकबरापर्यंत गेलं की तो म्हणतो मी तर कशाला मोकळा राहू, म्हणून त्यांनी पण काय केलं, जाऊन ते स्तुती केली. आणि मग आता दुसऱ्या दिवशी काय झालं, म्हणजे त्याची मुदत संपली, तो आला बिरबल आणि सांग म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर. तो म्हटला पहिला माझं ऐकून घ्या, माझ्याजवळ हा जोडा आहे ना, ह्याच्या जोडीचा जोडा हरवला. तर कुणीतरी चोरून नेला असेल, काहीतरी असेल आणि तो जोडा मला पहिला शोधून द्या. आणि ते बघितलं की त्याला एकदम स्ट्राईक झालं की हा त्या जोडीचा जोडा तर मशिदीत आहे, म्हणजे अल्ला आला होता वगैरे सगळं काय आहे झूट आहे. आणि मग त्याला लक्षात आलं की आपण काय करून बसलो, सगळे लोक तर मूर्ख आहेत, पण मी सुद्धा त्या अल्लाचा आहे. मग त्याला नमस्कार केला. म्हणजे ह्यालाच त्यांनी सांगितलं बिरबलाने मिथ्यात्व. मिथ्यात्व, मिथ्या म्हणजे खोटे, म्हणजे पणा. तर खोटेपणा म्हणजेच आपण हे असलं काहीतरी करून काय करतो, खोट्याला प्राप्त होतो. म्हणून शरीर माझं नसताना मी शरीराला माझं समजतोय, त्या शरीरातला आनंद येतोय. शरीर सुंदर तर मी सुंदर, शरीर सुंदर तर मी सुंदर. सउंद, सुंदर कशाला म्हणायचं, जे उंद म्हणजे पिढा सहित आहे त्याला सउंद म्हणजे सुंदर सहित, हे उंद सहित म्हटला. मग शरीर तर पिढेला कारण आहे. बघा जितकं छान दिसतंय त्याला एक सुरकुती पडली तर, इस्त्री बिघडली तर काय होतं, आकुलता व्याकुलता होते. आता इस्त्री करायला काय परत त्याला कुठं घालायचं का, तर ती घडी काय म्हणतो सुरकुती दूर करण्यासाठी काहीच करता येत नाही. म्हणून यांना आपल्या लक्षात घ्यायचंय की आम्ही अनादिकालापासून काय केलंय, शरीरालाच आपलं समजलो आणि शरीर सुंदर तर मी सुंदर असं खोटे भाव केले. मिथ्यात्व म्हणजे काय चाललंय, खोटेपणा. म्हणून आपण स्वभावाला जाणलं, भेदविज्ञान केलं, 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ हे सगळं जाणून मी शरीरापासून अत्यंत भिन्न आहे असं जर आपण भेदविज्ञान केलं तर आपल्याला आता आपण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर हे भेदविज्ञान केलं नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून ह्या दुःखातून सुटण्यासाठी सारखं आतमध्ये स्वतःची काय करायची, अनुभूती घ्यायची आहे. म्हणून आता तर 5च्या जेवणाला काय करायचं, मी खाणार आहे जाणणारा नाही, मी जाणणारा आहे खाणारा नाही. असं जर आपण जाणू लागलो तर आपल्याला काय झालं, सहज दशा प्रगट झाली. सहज म्हणजे नॅचरल, आपला आत्मा सहज नॅचरल आहे. त्याला जाणलं तर आपल्यामध्ये जी शुद्धोपयोगाची पर्याय प्रगट झाली ती पण सहज पर्याय प्रगट झाली. आणि असं आपण आपल्या स्वभावाला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि या स्वभावाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून बघा की श्वेतांबर साहित्यात एक कथा येते. तर त्या कथेत काय आहे की त्या राजाने नर्तकीला स्वतःची चॉईस नाही आहे, स्वतः निवडून लग्न करायचं नाही हे आधीच काय केलेलं आहे, नियम घातलेला आहे. पण जी कोशा ह्या नियमाला अपवाद ठरली आणि तिचं मंत्रीपुत्र कोण आहे, काय नाव सांगितलं, स्तुलीभद्र. आणि त्याच्याबरोबर प्रेम झालं आणि तिथं राजाला परवानगी घेऊन लग्न पण केलं. आणि लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसातच काय झालं, त्याला वैराग्य झालं, निघून गेला. आणि इतकी दुःखी झाली की आता काय करावं, कसं त्यांना परत आणावं. सारखा
विचार करते आणि नेमकं चातुर्मास सुरू होणार म्हटल्यावर काय झालं, एक मुनी तिच्या महानाच्या दिशेनेच येताना दिसलं. तिला खूप आनंद झाला. तिला वाटलं स्थूलीभद्र चालेल, पण पुढे जाऊन बघते तर दुसरेच आहेत. ती विचार करते ठीक आहे, ते नाहीत तर नसू दे, त्यांच्या संघातलेच आहेत, त्यांची माहिती तर मिळेल. माणूस कशावर जगत असतो, की आशेवर जगत असतो की मला त्यांची काही माहिती मिळेल. आणि अशा पद्धतीने तिनं त्यांचं स्वागत करून त्यांना ठेवून घेतला. आणि तिचं ते सौंदर्य पाहून ते मुनी मोहित झाले आणि त्यांनी आपली खोटी भावना प्रगट केली, पण ती शीलवान आहे. कोशा कशी आहे, मी माझ्या पतीला सोडून कधीच परपुरुषाची इच्छा करणार नाही, इतकी ती दृढ आहे. आणि आता तिला पाहून ते मोहित झाले, तर ती म्हणते एक रत्नकांबळ आणून द्या मला, मग मी तुमचा विचार करते. म्हणजे कुठून तरी मी पिढा कटवायसाठी तिनं असं केला. तसं अजून कुठली रत्नकांबळ असते का? आणि असं म्हटल्यानंतर ते चातुर्मास सोडून पळत पळत माहिती काढून एका ठिकाणी रत्नकांबळ फुकट मिळते तिथपर्यंत गेले. रत्नकांबळ घेतली आणि तसं चिखलातनं पावसातनं पळत पळत आले. जेव्हा भोगासाठी माणूस करू नये ते करतो. आणि काय झालं, ती आणून तिच्या हातात दिली आणि आशेने बघतात तिच्याकडे आता ही आपल्याला आपली इच्छा पूर्ण करेल हो म्हणे. पण ती इतकी पक्की असते, ती म्हणते दासीनं जा कात्री घेऊन आपली. आणि त्याला कळलं ना कात्री कशाला. तिनं त्याचे सर्व 4 तुकडे केले, 4 दासींच्या अंगावर टाकले. तुमचे चिखलाचे पाय काय करा तू सांगून सांगितलं. इतकं वाईट वाटलं त्याला की मी किती कष्ट करून हे आणलं आणि ह्याच्याने काय करू लागलेत, चिखलाचे पाय पुसू लागलेत. आता हे काही उपयोगी नाही. अगदी दुःख झालंय, पण काही बोलता पण येत नाही. आणि मग त्याचा चेहरा बघून तिनं काय केलं की संबोधन केलं, तुम्हाला फक्त एक रत्नकांबळ चिखलाच्या पाय धुण्यासाठी वापरली तर नको वाटतंय, आणि तुमचं चैतन्य रत्न जाणायचं सोडून संयम रत्नाचा उपयोग तुम्ही भोगासाठी करायला निघाला, तर हे तुमचं किती चुकलं. खूप संबोधन केलं. इतकं संबोधन केलं की तिथं त्यांना खूप पश्चाताप झाला. ते पटकन संघात गेले, आचार्यांकडनं प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले आणि मी चुकलो म्हणून त्यांनी काय केलं, कबुली दिली. म्हणजे बघा, ह्यातनं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपण सुद्धा ह्या भोगासाठी करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो. आपल्याला किती बाहेरचं हॉटेलमधलं पण खावं वाटतं की नाही, खातो की नाही हॉटेलमधलं? कोणच नाही म्हणत नाही. होटल विवेकी होतो टल जा. हॉटेल शब्द सांगतो, तू विवेकी असतील तर तू टळून जा, निघून जा. आणि तरी स्वामी असशील तर मग ते मुंबईला एक पुस्तक छापलं दिनेश वगैरे अशा लहान मुलांच्या गोष्टी. त्यात तो दिनेश काय करतो की सारखं दिनेशला म्हणतो आपण जाऊ हॉटेलमध्ये, आणि हा दिनेश असतो तो पक्का असतो. तो म्हणतो मी येणार नाही बिलकुल. मग एक दिवस त्या दिनेशला इतका राग आला की मी एवढं या विनंती करतो तरी सुद्धा तो येत नाही. म्हणून त्यांनी काय केलं की त्याला सोडून स्वतःच एकटा निघाला. आता हे काय आपल्या हातात राहत नाही म्हटल्यावर दिनेशने जरासा पवित्रा बदलला. चल येतो म्हटला तुझ्याबरोबर, पण मी म्हणत तसं करायचं सांगितलं. आणि गेले आणि पहिल्यांदा भटारखान्यात नेलं त्याला. आणि भटारखान्यात नेऊन काय केलं, जिथं सगळं स्वयंपाक केला जातो ते नेऊन काय केलं, दाखवलं. आणि काय असतं तिथं, सगळी घाण बघितली आणि लहान मूल रांगत आलं आणि त्या आईने काय केलं, असं करून असं केलं की पिठल्याच्या किंवा भज्याच्या पिठात जाऊन पडलं. आणि तसली टेस्ट घरी नसते ना, म्हणून आपल्याला बाहेरचं आवडतं. आणि त्यांना आधी खोटं काय सांगितलं, मला गंगाराम आहेत का पैसे द्यायचे. मग ती म्हणाली पैसे द्यायचे म्हटल्यावर बस येतीलच. आणि मग त्यांना पुढचं बघायला मिळालं. आणि दिनेशच्या आधीच दिनेश पळत सुटला, म्हणला मला असलं काय खायचं नाही. तर तुम्ही पण जाऊन बघून या भटारखान्यात काय काय असतं. पाणी गाळून घेतात का, कांदा लसूण बटाट्याचं वापर सर्रास चाललेला असतो. आणि एवढ्या कांद्याच्या तुकड्यात अनंत जीव आहेत. अनंत म्हणजे आता काय सांगितलं सकाळी, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी
इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी. अनंतातनं अनंत गेले तर अनंतच राहतात, अनंतात अनंत मिसळले तरी अनंतच राहतात. आणि तेवढे जीव आपले काय होतात, शत्रू. आणि ते कधीतरी येऊन इथं कुठंतरी शरीरात अशी गाठ होते की ती गाठ सर्वत्र पसरते. आणि अशी सर्वत्र पसरते की कॅन्सर झाला आणि त्यातच तो हाय हाय करत समाधी मरण न साधता मरतो. मग पाहिजे का बघा असलं आपल्याला. म्हणून भक्ष्य नाईलाज म्हणून खातो, अभक्ष्याची रुचीच नको. म्हणून सगळे हे जमीकंद म्हणजे काय, खाली जमिनीच्या येतात तिथं सूर्यप्रकाश पोचत नाही आणि तिथं आपण काय करतोय, ते जे सगळे कंदमुळं आहेत ते वापरात घेतो आणि काय होतं, अनंत जीवांचा घात होतो, तेवढे शत्रू करतो. आणि टेलिपॅथी व्यवस्थेने बरोबर आपल्याला कळतं कुणी आपल्याला त्रास दिला आणि बरोबर ते येऊन आपल्याला पकडतात. मग कधी आपण त्यांना भेटतो, कधी ते आपल्याला भेटतात आणि हा काय आहे, शत्रुत्वाचा कार्यक्रम सुरू झाला. म्हणून मला कुणाशी मित्रत्व पण नको आणि कुणाशी शत्रुत्व पण नको. मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटाच जाणार हे समजलं तर योग्य नाईलाज म्हणून खातो, मुद्दाम तर नाही. आणि अभक्ष्य अजिबात नाही. म्हणून बघा आपण आता चातुर्मास आलं की म्हणतो आम्ही 4 महिने अजिबात घरात आणू. 4 महिन्यासाठी हे तर पाळण्यातला नियमन प्रकार झाला, म्हणजे लहान मुलांसारखा झाला. आमच्या घरात आम्ही आणणार नाहीच. आणि घरात आणत असलं तर काय करायचं, तर एका लहान मुलाला समज होतं कांदा खायचा आणि घरात कांदा आणला होता की ती टोपलीच नेऊन त्यांनी सगळी काय केली, उकंड्यावर टाकून दिली. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला तसलं अभक्ष्य गरजच नाहीये खाण्याची. आणि हे जर आपल्याला नीट समजलं तर आपण इतर जीवांची हिंसा करणार नाही. म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाण्याचा, माझा स्वभाव कसा आहे, अनशन, अशन म्हणजे खाणं, अनशन म्हणजे न खाणं, असा माझा जाणणं स्वभाव आहे. म्हणून 208 जातीमध्ये समेश्वरमध्ये पुढे दिलाय, अशन माझा स्वभाव नाही, पेय पिणं माझा स्वभाव नाही, तर माझा स्वभाव ज्ञानदर्शन आहे. आणि ह्या ज्ञानदर्शन स्वभावामध्ये अनंत गुण आहेत, तोच माझा परिग्रह आहे. ते सोडून बाहेरचा काहीच माझा परिग्रह नाही. परिग्रह, परी म्हणजे चोहो बाजूने, ग्रह म्हणजे ग्रहण करणं. मी चोहो बाजूने मी माझ्या अनंत गुणांनाच ग्रहण करू शकतो, बाहेरच्या वस्तूंना नाही. आणि असं जर आपण स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाला ग्रहण करून म्हणजे विषय बनवून आपण मतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणलं तर आम्हाला आत्ताच अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. मग कोणी म्हणतं साधना होत असेल, आपल्याला कसं शक्य आहे? साधू कुठून आकाशात नालेत का? गृहस्थ अवस्थेतूनच त्यांची दृढता वाढली, साधू झाले. पण गृहस्थ अवस्थेतच त्यांनी हे बीजारोपण केलंय, कशाचं? आत्मानुभूतीचं. आणि हे बीजारोपण केलं तर आपोआपच साधू अवस्थेत पण काय झालं, सहजच त्यांची ती दृढता प्रगट झाली. म्हणून आपल्याला आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करायची आहे. ज्ञानदर्शन स्वभाव सोडून बाहेरची मला बिलकुल रुची करायची नाहीच. म्हणून चालताना चालणारा नाही जाणणार आहे, उठताना उठणारा नाही जाणणार. शरीराची कोणतीही क्रिया चालली असेल तरी मी त्यात कसं आहे, जाणणं 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 रूपाने जाणणाराच आहे. आणि असं पण स्वतःला जाणू लागलं तर बाहेरची खोटी रुची काय झाली, सहजच संपली. आणि बाहेरची खोटी रुची करू लागलो तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून प्रत्येक क्षणी 8 डोकायचं आहे. आणि 8 डोकवलं तर आम्हाला काय आहे की आत्ताही आपण हा आनंदाचा भोग भरपूर घेऊ शकतो. जसं आपल्याला बाहेरचं एखादं आवडलं पदार्थ आपण तो काय करतो, चमच्याने खात नाही, मोठे मोठे घास घेऊन ते काय करतो, खात राहतो. मग तसं इथं आपल्याला आत्मिक आनंदाचा खरा भोग भोगायला मिळाला तर त्याची आपण इतकी रुची करतो की सारखं आपण स्वतःला जाणू लागतो. म्हणून आतमध्ये स्वतःला जाणण्याची कला शिकायची. ही कला सोडून बाकी सगळ्या कला नाही आहेत, नकला आहेत. कला जगत में 72 कामे दो सरदार.
एक जीव की जीविका दुसरा अपना उद्धार. ह्या जगामध्ये 72 कला आहेत आणि त्यातल्या 2 मेन आहेत. एक जीव की जीविका, स्वतःच्या जीवाला ओळखला, आणि दुसरा अपना उद्धार, संयम धारण करून आपण स्वतःचा काय केला, उद्धार केला. ह्या 2 कला शिकलो तर आपलं जीवन सफल आहे. आणि आपण स्वतःलाच जाणलं नाही आणि फक्त बाहेरचं सगळं खायचं प्यायचं मौज मजा करायची यातच आपलं जीवन गेलं तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून जीवनात दुःख नको असेल, शांती हवी असेल तर सारखं कुठे डोकायचं आहे, आतमध्ये. आपण कुठं डोकत असतो, कोण आलं कोण गेलं, किती जण आहेत, काय काय झालं, काय जेवायला दिलं, गोड दिलं तिखट दिलं, आपल्याला पाहिजे तसं मिळालं नाही, किती किती विकल्प करत असतो आणि त्यामुळेच आमचं जीवन बर्बाद होतं. आणि तेच आम्ही जर स्वतःला जाणलं तर आम्ही आतमध्ये स्वतःचं वेदन केलं, खऱ्या अर्थाने आनंदाचा भोग घेतला तर आम्हाला बाहेरच्या भोगाची रुचीच राहिली नाही. मग भजनात काय म्हटलंय, भवाब्धी तारक प्रभू आम्हाला प्रकाश देऊनी सुमार्ग दावा. भवा भवातील जाणताही छळी जीवाला गणित नाही. चुका करोनी पुन्हा पुन्हा त्या भवात रमतो मोल ठेवा. भवाब्धी तारक प्रभू आम्हाला प्रकाश देऊनी सुमार्ग दावा. तर आम्हाला गुरूंकडनं काय पाहिजे, प्रकाश. म्हणजे त्यांनी आम्हाला हे वेदविज्ञान सांगितलं तर आमचं हे भवाभवामध्ये जे दुःख आहे ते सगळं संपलं. म्हणून भवाब्धी तारक, भवरूपी अब्धी म्हणजे सागर, भवसागरातनं तारायला कोण निमित्त आहेत, गुरु. आणि त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला तर आमचं सगळं दुःख संपलं. पण आम्ही तो मार्ग सोडून विभागच करत राहिलो तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून दुःखातनं सुटका करण्यासाठी सारखं आतमध्ये स्वतःचं चैतन्य स्वरूप जाणायचं आहे. आणि हे चैतन्य स्वरूप जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून बघा, इतकं आपण पेटून निघालं पाहिजे की मला आता हे सगळं समयसार यायलाच पाहिजे, 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ यायलाच पाहिजेत. म्हणून मला फक्त नाही तर माझ्या मुलांना पण यायला पाहिजे. दुकान बंद केलं तरी चालेल पण सगळ्यांनी अगदी लुटून यायला. तर फक्त सकाळपुरतं आलो आणि परत दुकानात बसतो. काय झाले संस्कार, विभावाचेच संस्कार झाले. उलट आपण कुठे यात्रेला निघालो तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार जातो आणि सगळं बंद करून जातो. आता ही ग्रंथाची यात्रा आहे, सांगा सगळ्यांना. घरात बसायचं नाही, दुकानात बसायचं नाही, आपल्याला हे शिकायचं आहे. हे शिकलं तर आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती. आणि हे शिकलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून आपल्याला आपलं जीवन स्वतःसाठी दान द्यायचं आहे. कसलं दान, आपल्याला बाहेरचं दान माहित आहे, कुणाला गरीब आहे त्याला अर्ध दान दिलं, कुणाला साधना करतात त्यांना दान दिलं. पण माझं जीवन मी माझ्यासाठी स्वतःला दिलं. आत्मानुभूती वारंवार घेतली, ती जाणारी विभावात जाणारी पर्याय आतमध्ये लावली तर तिथं आपलं सम्यक दान झालं. सांगितलं ना, फॉरेनमध्ये एक मनुष्य 53 वर्षापर्यंत त्यांनी काही दान केलं नाही आणि शेवटी तो असा आजारी पडला की डॉक्टर म्हणले आता मरणार. मग पुढं तो इतका हैराण झाला की त्यांनी सगळी इस्टेट पटकन दानच करून टाकली. कोणासाठी, मुलासाठी ना आपल्यासाठी काही ठेवलं नाही. आणि त्याचं अंतरायकर्म असं कमी झालं दान केल्याने की तो 98 वर्षापर्यंत निरोगी जगला. त्यांची कथा ही आपली कथा आहे. तर आम्ही सुद्धा अशा पद्धतीने दानाचे भाव केले तर आमचं पण काय झालं की जीवन अंतरायाने रहितच झालं. पण आपल्याला कसं असतं, आता किती दिले सगळ्यांनी बघायचे ते आपले, आणि मग त्यातलं सगळ्यात लहान आकडा कोणता तेवढं मी दिलं तर चालतंय.
म्हणजे आपण काय करतो की मोजून मोजून देतो. मंदिरात गेलो तर काय करतो, 1 रुपयाचं नाणं खिशातलं सापडं ना, पत्नीला सांगितलं होतं रोज 1 टाकत जा खिशात, आणि आज टाकलं नाही. मग आता 100चीच नोट यायला लागली सारखी हातात. काय करायचं आता? मग आता ते 100 रुपये दान करायचे म्हणलं तर आपल्याला नको वाटू लागलं. म्हणजे हे सगळं काय आहे आपलं, की आपल्याला बाहेरचं सगळं करण्यासाठी लाखो रुपये जातात. नवीन दागिने आणायचे म्हणलं तर किती रुपये गेले? 4-5 लाखो रुपये जातात. आणि तिथं आपली रुची आहे म्हणून आपण ते करतो. पण ते जर आत्म्याची रुची झाली तर हे काय झाले, बाहेरचे भोगासाठी लागणाऱ्या वस्तू गोळा करण्याची रुची संपली. म्हणून आपण स्वतःला जाणलं, आपली परी आपल्याला दान दिली, हे निश्चय दान झालं. आत्मानुभूती घेतली, हे निश्चय दान झाला. आणि विकल्पाच्या भूमिकेत बाहेरचं दान सहज झालं, करावं लागला नाही. म्हणून इतकं आतमध्ये आपण आपल्या स्वभावाची रुची करायची. किती रुची झाली तर मला बाहेरच्या भोगाच्या वस्तूंची गरजच नाही. सारखं आपल्याला वाटतं नवीन कपडे आणावेत, नवीन दागिने आणावेत, काय तर नवीन नवीन आणावं वाटतं. आणि जातो त्या दुकानांमध्ये. आणि मग काय झालं, कुणीतरी बघितलं तुमच्या नावावर किती पैसे आहेत त्या मोबाईलमधलं, आणि झालं 1 लाख रुपये त्याचे काय केले, त्याला काहीतरी हिप्नॉटिझम करून काढून दिले. मग काय झालं, फायदा झाला ना. आणि नंतर मग वाईट वाटून काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला बाहेरचं नाही करायची गरज गोळा. तर मला माझ्या अनंत गुणांचा परिग्रह आतमध्ये आहे, त्याला मी जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि मी स्वतःला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून आपल्याला हे सगळं नीट धर्म समजला तर आपण चांगल्या रीतीने संस्कार करू शकतो. बघा, मंदिरात गेलो, सगळ्यांना सवय काय असते, सोहळ्यात असो नाही तर नसो, भगवंतांच्या मूर्तीला स्पर्श करून नमस्कार करायचा. स्त्री पण करते, पुरुष पण करतात ना. तर स्त्रियांनी तर 7 हात दुरून करायला सांगितलंय, म्हणजे स्पर्श नाही. आणि त्या भक्तीच्या पुस्तकामध्ये 32 दोष दिले. त्यातला एक प्रविष्ट दोष वाचून काढा, की भगवान के बिलकुल निकट जाकर वंदना करना. म्हणजे खूप जवळ जाऊन केलं तरी दोष सांगितला, मग हात लावायचा तर दूरच राहिलं. म्हणून ही सगळी कशी आहे, अज्ञानाने अशी पद्धत सुरू झाली. पण ज्ञान झाल्यावर काय लक्षात येतं, की ज्ञान झाल्यावर लक्षात येतं की आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वभावाची रुची केली तर बाहेरची ही खोटी रुची सहजच संपली.